शहर में इन दिनों डेंगू का मर्ज काफ़ी तेज़ी के साथ फैलने लगा है। खास तौर पर छोटे बच्चों में बुखार, निमोनिया, सर्दी और इस तरह के वायरल इन्फेक्शन के मामले बढ़ते जा रहे हैं। सूरत हाल इस हद तक बिगड़ते जा रही है कि बच्चों के इलाज के लिए अस्पतालों में बेड मिलना मुश्किल हो गया है। डेंगू के मर्ज में आ रहे फैलाव को देखते हुए म्युनिसिपल इंतजामिया भी चौकन्ना हो गई है। शहर के मुख्तलिफ इलाकों में मच्छरों के खात्मे के लिए जगह जगह जरासीम का दवाइयों का छिड़काव भी शुरू किया गया है। म्युनिसिपल कॉरपोरेशन इंतजामिया की जानिब से जिन जिन इलाकों में मच्छरों की बहुतायत होने की खबरें मिल रही है, उन इलाकों में फॉगिंग मशीन के जरिए जरासीम कश दवाइयों का छिड़काव किया जा रहा है। कॉरपोरेशन के कमिश्नर डॉक्टर सुनील लहाने ने शहरियान नांदेड़ से अपील की है कि वो अपने अपने घरों में पानी की जखीरा अंदोजी करते वक्त एहतियाती तदाबीर इख्तियार करे। हमाम और बैतुल खला के पास मौजूद पानी की टांकियों को खुला न रखे। फ्रिज के कंप्रेसर के पास जमा होने वाले पानी को जमा होने न दे। इसी तरह कूलर इस्तेमाल करने वाले अफराद भी कूलर के पानी को रोजाना बदलते रहे। वाज़ेह है कि डेंगू का मच्छर सिर्फ साफ पानी में ही अंडे देता है और इसी में अफजाइश होती है, इसलिए साफ पानी भी उबालकर पीने का मामूल बनाएं। नांदेड शहरामध्ये आणि लगतच्या परिसरामध्ये मागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेले आहेत, ज्याच्यामध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश असून तरुण वर्ग तसेच म्हाताऱ्या लोकांना सुद्धा या डेंग्यूच्या आजाराची लागण झाल्याचे दिसून आलेलं आहे। मूलतः आपण डेंग्यूच्या आजाराबद्दल जर पाहिलं तर हा स्वच्छ पाण्यामधील डास आहे। डेंग्यूचा डास तो कमी पाण्यामध्ये अंडी घालतो आणि त्याचा प्रसार होत असतो। मुख्यतः आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण कुंड्यांमध्ये झाडं लावलेली असतील आणि त्यात जर पाणी साठलेलं असेल किंवा त्या कुंडीच्या खाली ठेवलेल्या प्लेटमध्ये असेल किंवा फ्रीजच्या खाली डिफ्रॉस्ट होऊन जे पाणी जमा झालेलं आहे ते पाणी असेल किंवा कमी प्रमाणामध्ये साठलेले पाणी आपण नारळ फोडल्याच्या नंतर फेकलेली कवटी असेल, टायर असं उघड्यावरती ठेवल्याच्या नंतर पावसाचं त्यामध्ये साठलेलं पाणी असेल, अशा पाण्यामध्ये या डेंग्यूच्या डासांना अंडी घालण्याची त्यांची टेंडन्सी असते। त्यामुळे आपण याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कमी प्रमाणामध्ये जे स्वच्छ पाणी साठतं ते आपण साठवू न देणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे। ज्या ठिकाणी डेंग्यूचे मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण आपल्याला आढळून आलेले आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेनं कंटेनर सर्वे चालू केलेला आहे। औषध फवारणी, धूर फवारणी इत्यादी कारवाई महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। परंतु सर्व नागरिकांनी स्वतःच्या घरामध्ये अशा प्रकारच्या डासांचा प्रादुर्भाव झालेला नाही याची स्वतः काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। प्रत्येक घरातल्या नागरिकांनी जर स्वतःच्या घरामध्ये स्वच्छ पाण्याचे कंटेनर जर बारकाव्याने तपासले आणि असे जर डास आढळून आले असतील तर तातडीनं महापालिकेला त्यांनी कळवावं। डासांच्या आळ्या त्या पाण्यामध्ये आपल्याला दिसतात, उघड्या डोळ्यांनी दिसतात। अशा पद्धतीनं जर काय असेल किंवा आपल्या छतावरती आपण ओव्हरहेड टँकमध्ये पाणी साठवत असतो, स्वच्छ पाणी असतं, त्याच्यामध्ये सुद्धा हे डास आळे घालत असतात, अंडी घालत असतात, तर याला आपल्याला प्रतिबंध करता आला पाहिजे। दर 7 दिवसानंतर एक आपण कोरडा दिवस पाळला पाहिजे, म्हणजे घरामधले सगळे जे पाण्याचे साठे आहेत ते सगळं पाणी फेकून देऊन ते भांडं पाणी साठवण्याचं ते कोरडं केलं पाहिजे। त्याच्या बुडाला त्याची अंडी असू शकतात आणि एकदा कोरडं झाल्याच्या नंतर पुन्हा मग त्या अंडीमधून अळीचं निर्मिती होणे, त्याच्यापासून ते प्युपा नावाची एक स्टेज असते आणि तिथून एक अडल्ट मॉस्किटो ज्याला आपण डास निर्मिती ज्याला म्हणतो आपण त्याला प्रतिबंध करू शकतो। माझं सर्व नागरिकांना आवाहन राहील की आपण आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा। सर्व आपल्या पाण्याचे साठे तपासावेत, कुंड्या तपासाव्यात, फ्रीजच्या खालचं पाणी तपासावं, झाडांच्या कुंड्याच्या खालच्या प्लेटमध्ये त्याची पाहणी करावी आणि असे जर काही अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून आला तर तातडीनं महानगरपालिकेला कळवावं। महानगरपालिका आपल्याकडं व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल करण्यासाठी सेपरेट विंग आहे। त्याच्यामध्ये आपण ज्या ठिकाणी असे पाण्याचे साठे आहेत त्या ठिकाणी औषध फवारणी आणि मोठ्या प्रमाणात संध्याकाळच्या वेळेला धूर फवारणी ही कारवाई महानगरपालिकेमार्फत करण्यात येते। महापालिका ती कारवाई करत आहे, परंतु नागरिकांनी स्वतःच्या घरामध्ये हा जो प्रकार अळी सापडण्याचा आहे किंवा अंडी घालण्याचे डासांची जी प्रवृत्ती आहे त्याच्यावरती आपला स्वतःचा वॉच असणं गरजेचं आहे आणि ते नागरिकांनी त्याच्यावरती लक्ष द्यावं। हा दिवसाचा होणारा डास आहे, स्वच्छ पाण्यामधला डास आहे, त्यामुळे स्वच्छ पाण्याचे साठे आणि कमी पाण्याचे साठे हे त्याचा मेन सोर्स असल्यामुळे त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे।